पाणीपुरवठा अधिकारी प्रभाग क्रमांक 9 मधील लक्ष देतील का? पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त. प्रभाग क्रमांक 9 मधील द्वारकाधीश नगर येथे गेल्या 6 महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचं वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक 21 एप्रिल रोजी मुख्याधिकारी नगर परिषद शेगाव यांना तीव्र निवेदन देण्यात आलं. यापूर्वी दिनांक 16 एप्रिल रोजी तोंडी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित सुपरवायझर व इंजिनियर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व उद्याच जेसीबी लावून काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र 5 दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. फोनवर विचारणा केली असता जेसीबी ऑपरेटर उपलब्ध नाही, तसेच टेस्टिंगसाठी पाणी उपलब्ध नाही अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलं. यावेळी मनसे शेगाव तालुका अध्यक्ष नितेश भावरकर, शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर, सोपान बघेवार, सचिन नागे, समाधान शेगोकार, देवा चुमणकर, किरण शेगोकार, गजानन फासे तसेच इतर मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत तात्काळ पाणीपुरवठा सुरू करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी शेगाव तालुका प्रतिनिधी अशोक तायडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.